आणि तिथे तिथे जी नावं आलेली आहेत माता भगिनींसाठी जी आपण पैठणी ठेवली होती, पहिलं नाव आलेलं आहे प्राजक्ता विनोद माने, ताईंचं मनापासून आभार. दुसरं नाव लक्ष द्या, दुसरं नाव आलेलं आहे मनीषा जालिंदर माने. तिसरं नाव सविता जयवंत माने. चौथं नाव उषा मोरे. पाचवं नाव श्रीषा सत्यजित काळे. सहावं नाव शीला साबळे आणि सातवं नाव आलेलं आहे जयश्री हनुमंत जाधव. या आमच्या 7 दरम्यान मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अफलातून स्ट्रोक चौकार. रुपये घेऊन जायचंय आदरणीय महेशजी मोरे साहेब. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कर्णधार आपण अतिथी कक्षासमोर संपर्क साधायचा आहे. पुढील मॅचचे दोन्ही कर्णधार अतिथी कक्षासमोर येऊन आपण संपर्क साधायचा आहे. आदरणीय महेशजी मोरे साहेब, हे बघा राहुल दादा, आदरणीय महेश मोरे साहेबांनी पुन्हा दोघांच्या षटकारासाठी 1000 रुपये दिलेत. एबी पुन्हा तुला 500 रुपये दिलं जात आहे आणि अनिकेत तुला देखील दिलं जात आहे. राहुल दादा तुम्ही एबीना द्या, नितीन दादा तुम्ही 500 रुपये अनिकेतला द्या. थँक्यू सो मच अनिकेत. महेशजी मोरे साहेब तुमचं असंच प्रेम राहून द्या. इथे आपण नावं घेतली होती, जी 7 नाव आली होती, मी पुकारली होती. आमच्या आता भगिनीसाठी पैठणी ठेवली होती. विनंती असेल ज्यांची ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांनी अतिथी कक्षावरती यायचंय आणि पैठणी घेऊन जायचंय. षटकाची सांगता होते. एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती एकूण धावा आहेत 6 धावा धाव फलकावरती आहेत. माननीय आदरणीय संदीप पाटील दादा यांच्या माध्यमातून नितीन कदम यांच्या बॅटिंगसाठी ऑनलाईन कॅश प्राइज 2001 रुपये ट्रान्सफर करण्यात येत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू श्रीकांतजी. जय श्री हनुमान जाधव इथे आलेले आहेत. पैठणीच्या मानकरी ठरल्या आदरणीय नितीन दादा काळे यांच्या शुभ हस्ते पैठणी दिली जाते. मनापासून आभार. मनीषा जालिंदर माने यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांना देखील इथे दादांच्या शुभ हस्ते पैठणी दिली जाते. मनापासून आभार. अजून जी पुढील नावं आहेत प्राजक्ता विनोद माने, सविता जयवंत माने, उषा मोरे, श्रीषा सत्यजित काळे आणि शीला साबळे. आमच्या श्रीषा आहे, श्रीषाला देखील दिली जाते पैठणी. रुपाली मोलवडे यांच्या हस्ते देऊयात. थँक्यू सो मच. त्याचबरोबर प्राजक्ता विनोद माने यांना पैठणी लागली आहे. त्यांच्या बदल्यात
प्रतिनिधित्व करतायत रुपाली मोळवडे. दोन चेंडू निर्धावाले. दुसऱ्या षटकातील डान्सिंग डाऊन द विकेट आहे खेळाडू. बॅकअप द बॉलर राजू यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. 50+ वॉरियर संघाकडून कोणतीही धाव येत नाहीये. सनी स्पोर्टला थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत आतापर्यंत. चेक. सविता जे उषा मोरे आणि शीला साबळे आपण यायचं आहे. आपली पैठणी जी आपल्याला लकी ड्रॉ मध्ये लागलेली आहे ती घेऊन जायचं आहे. सुंदर स्ट्रोक अतुलच्या बॅटमधून. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय आपलातून स्ट्रोक. चौकाराने चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. 11 धावा. एक लेजंड प्लेयर दिगंबर पेंढरकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती या षटकातील एकेरी धाव. पुन्हा बॅक टू बॅक 2 चेंडू आदरणीय निर्धाव. गणेशजी पवार साहेब अण्णासाहेब म्हणून त्यांचं नाव चर्चेत असतं, त्यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय सुनीलजी पन्हाळे साहेब पोलीस कार्यात ते दक्ष असतात आणि इथे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. आदरणीय धनंजय पवार साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मुख्य व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी आपण पैठणी देत आहोत. जे उर्वरित 3 नावं राहिलेले आहेत त्यांनी यायचं आहे आणि आपली पैठणी घेऊन जायचं आहे. तर सॉरी श्रीकांत सर, मी तुमचा थोडा वेळ घेतला. जाऊयात क्रिकेटच्या दिशेने. धन्यवाद. चला मित्रांनो, इथे कोणी चर्चा करू नका. आपण बाजूला थांबा. चला सर्वांना विनंती आहे. पैठणीचं वितरण झालेलं आहे. कोणी स्टेज समोर विनाकारण गर्दी करू नका. दुसऱ्या षटकातील हा चेंडू. राजू तयार. अतुलच्या बॅटमधून चेंडू हवेत. फटका फसलाय आणि इथे मात्र चेंडू निसटला हातातून. अनिकेत होते चेंडू खाली. अनिकेत यांच्याकडून चेंडू निसटला आणि धरतीला दान झाला चेंडू. 15 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती पोहोचले गेलेत. एकूण धावा आहेत 15. पंधरा धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. अनिकेत शिंदेचा दमदार खेळ राहिलाय. ए बी लके, नितीन कदम याने आज सर्वांना प्रभावित केले. रुद्राज स्पोर्ट कडून दमदार खेळ केलाय. थँक्यू सो मच. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा एकूण आहेत 15 धावा. क्रिकेटचा हा महारण संग्राम आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. सुनील गोलंदाजी मार्क वरती आहे तयार. 50+ वॉरियर संघाकडून एक अनुभवाचा चांगला वापर ते नेहमीच करत असतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत. विनंती आहे डॉक्टर अजय सपकाळ, आपण व्यासपीठाची संपर्क साधा. साई स्पोर्ट टीम कमिटीचा निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे. जे आपले आजच्या दिवसातील मॅच राहिले आर्या स्पोर्ट आणि साई स्पोर्ट या संघाची आपण मॅच उद्या खेळवणार आहोत. कारण जे बरोबर उद्याच आपला पहिला बॉल 3 वाजता पडणार आहे. म्हणजे आपल्याला 2:30 वाजता सर्वांना मैदानामध्ये उपस्थित व्हायचं आहे. 3 वाजता पहिला बॉल पडणार आहे. दोन्ही कॅप्टनांना विचारून आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पाठवण्यात येत आहे. दोन्ही संघांचे धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत आणि तसेच संघ मालकांचे देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत. आणि
सर्व हे आपले युट्यूबर्स आहेत, सर्व पंच मंडळी आहेत, यांचा आपण विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. कारण स्पर्धा म्हटलं तर काम आलं, परंतु हो काम करण्यासाठी माणूस असतो. या माणसांचा आपण विचार करूया आणि आजची शेवटची मॅच आपण पाहतोय असं आता आपण बोलायला सुरुवात करूया. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. 50+ वॉरियर संघाने टॉस जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. सुंदर गोलंदाजी होतीये. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. व्हाईटच्या माध्यमातून आणखीन एक धाव धावपलकावरती ऍड होते. एकूण धावा धावपलकावरती आहेत 22 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सुंदर गोलंदाजी. खर तर पोतेकर पंच पॅनल यांचं खूप 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 धन्यवाद आहे. संपूर्ण मालदन प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही पोतेकर पॅनल यांचं धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, पॅनलसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण उन्हामध्ये दिवसभर उभे राहिले, पुन्हा 5 वाजले आणि 5 पासून आतापर्यंत उभे आहेत. कोणासाठी? तर मालदनकरांसाठी. मालदनकरांच्या वतीनं तर आपलं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. नो बॉलचा इशारा आलाय. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. यष्टीरक्षकाच्या झोळीत विचावलाय. चेंडूची सांगता येते निर्धाव. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू या षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अगदी शांततेचं वातावरण आणि शांतीत क्रांती करणारा हा बागडे सरांचा चेंडू. चेंडूची सांगता मात्र निर्धाव येते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा एकूण आहेत 23 धावा धावपलकावरती. 12 चेंडूचा खेळ राहिलाय. 50+ वॉरियर्सनं टॉस जिंकला आणि सांगितलं की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू आणि दमदार गोलंदाजी राहिली. पहिल्यांदा गोलंदाजी मार्क वरती उमेश बापू, पुन्हा राजू आणि तिसऱ्या षटकामध्ये सुनील यांची दमदार खेळी, दमदार गोलंदाजी सुनील यांची. 4थं षटक प्रगतीपथावरती. जास्त वेळ खर्च करू नका 50+ वॉरियर्स टीम. तुम्हाला विनंती आहे, संपूर्ण कमिटीची कळकळीची विनंती आहे, तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका. 1 वाजून बरोबर 15 मिनिटं झाली आहेत. आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाहीये. चला तुषार काळे, पप्पू भैया, सहकार्य करूया आपण कमिटीला. आपण वेळ खर्च करणार नाही आहोत. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आपण पाहतोय अजित आहेत. अजित कदम गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. राजू सर सहकार्य करा, थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. राजू पन्हाळे, 50+ वॉरियर्स टीम, आपण वेळ खर्च करू नका मित्रांनो. 1 वाजून 15 मिनिटं झालीत. बॅटची वरची कडा आणि चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपला. एकच सिंगल येते. एका सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 1 धाव ऍड करण्यात येत आहे, 1 धाव वाढवण्यात येते. 24 धावा धाव फलकावरती. अतुलच्या बॅटमधून 1 सिंगल आलेले आहे. 24 धावा धाव फलकावरती. चेंडू हवेत, फटका फसलाय. दीर्घकाळ चेंडू हवेत आहे, पण इथे मात्र एकच सिंगल
तिघे जण 4 जण आले होते एक चेंडू पकडायला, परंतु चल रे भोपळ्या टुनुक टुनुक उड्या मारत चौघांनाही चेंडूनं फसवलं. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय अजित यांची. अगदी अतुलला शांत ठेवलंय. पंचवीस धावा धावपलकावरती आहेत. सव्वीस धावा धावपलकावरती पोहोचलेत. संध्याकाळचं वातावरण, झगमगणारी दुनिया. टप्पा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उचळी घेतली अजित यांच्या चेंडूनं. अजित कदम यांची दमदार गोलंदाजी राहिली. पहिला बॉल निर्धाव, पुन्हा एकेरी धाव, पुन्हा व्हाईट बॉल आला आणि व्हाईट नंतरचा हा कमबॅक. सुंदर गोलंदाजी. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत, परंतु इथे मात्र चापट शॉट. चेंडू हवेत उडवलाय आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स आलाय. एकूण 2 धावा प्राप्त होतील अतुलला. 2च्या मदतीने धावफलक पुढे पाठवलं जाते 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. बरोबर 1:18 झालेत रात्रीचे आणि ह्या रात्रीचा दिवस आपण पाहतोय. संपूर्ण गाव आज जागा आहे मालदन प्रीमियर लीगच्या निमित्तानं. चेंडू मात्र ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, काहीच समजलेलं नाहीये अतुलला. चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडू येतोय. फक्त 5 धावा खर्च केलेत अजित कदम यांनी. षटकाचे होते सांगता. 4 षटकांच्या अखेरीस 28 धावा धावपलकावरती आहेत. त्याला नवीन बॉलर आपण जास्त वेळ खर्च करू नका. 28 धावा धावपलकावरती. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचे 6 चेंडू राहिलेत पहिल्या डावातील. मालदन प्रीमियर लीग दिवस दुसऱ्या दिवसातील आत्ताची ही शेवटची मॅच. आजच्या दिवसातील मॅच आपण उद्या खेळवणार आहोत. उद्या बरोबर 2:30 वाजता पहिला बॉल पडेल. सर्व खेळाडूंना सूचना आहे. 2:30 वाजता आपला पहिला बॉल पडणार आहे. आर्या स्पोर्ट आणि साई स्पोर्ट या संघामध्ये पहिली मॅच आपण खेळवणार आहोत. आत्ताची मॅच आपण पुढे ढकलली आहे. त्याला जास्त वेळ खर्च करू नका. 50+ वॉरियर्स टीम घाई आपल्याला करायची आहे. बड्डे बॉय जय पवार, विजय पवार यांचा आज वाढदिवस देखील आहेत. MPL चे खेळाडू दोघांना MPL कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊयात. चला पप्पू भैया मॅच मध्ये लक्ष द्या. गोलंदाज तयार होतोय. एक्स्ट्रा कव्हरला आपण आहात. डोक्यावरून चेंडू जाऊ शकतो. यात आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत. उषा मोरे, शारदा मोरे आणि उषा मोरे आलेले आहेत आपल्या माता भगिनी. त्यांना देखील आपण पैठणी वितरण करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती लकी ड्रॉची पैठणी. अगदी घरी गेले होते आमच्या माता भगिनी. घरून त्यांना कॉल केला असेल की तुमचं नाव आलंय. घरून पुन्हा आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत. ठेवलंय माता भगिनींना या मालदन प्रीमियर लीगनं, या पंचक्रोशीनं व्यस्त ठेवलंय. शारदा मोरे आणि आशा मोरे. आमच्या MPL कमिटीच्या वतीनं पैठणी वितरण करण्यात येत आहे. अनिकेत पातुपते. अनिकेतचा पहिला बॉल बॅटची कड घेतली होती चेंडून. एक सिंगल येते. एका सिंगल नंतर धावपलकावरती एक धाव 8 झाली आहे आणि धावा आहेत एकूण 31 धावा. 31 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये अनिकेत पातुपते कडून आपण पाहतोय.
राजू सर महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन आणखी त्यांना करत आहेत. अनुभव शेअर करत आहेत. चेंडू हवेत उंच उडवलाय, उंच माझा धोका, घेत 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 चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे पलीकडे पलीकडे. ही भूक षटकार चौकारानच भागवायची आहे. हल्ला चढवतोय प्रेमवरती. सदतीस धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा बॉल. 37 धावा धाव फलकावरती. आमचे जय सर स्क्रीन ऑपरेटर आज दिवसभर संपूर्ण व्यस्त राहिलेत. चेंडू हवेत, शेवटचा बॉल आणि इथे दोघांच्या मध्ये 4 लोक एकत्रित आले, 4 लोक एकत्रित आलेत आणि 4 लोक चारी बाजूला पळालेत आणि इथे तुषार भैया नतमस्तक झालेत क्रीडा नगरीला. धन्य झालेत ते. आज सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं, गडबड थोडीशी झाली. एकूण धावा धावफलकावरती आहेत, धावफलकावरती धावा आहेत 40 धावा. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 40 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 41 ची गरज. जिंकण्यासाठी 50+ वॉरियर्स या संघाला धावा बनवायच्या आहेत. 41 धावा. आमच्या कॅमेरामॅनना विनंती आहे की बरोबर रात्रीचे आता 1:24 झालेत आणि जे आपले प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांच्या वरती आपण कॅमेरा फोकस करायचा आहे. संपूर्ण स्क्रीन वरती आपला प्रेक्षक मायबाप राजा आपण आता पाहणार आहोत. रात्रीचे 1:25 झालेत आणि नितीन दादा अजूनही प्रेक्षक आहेत आणि अगदी कमिटीला देखील उत्कंठ आहे आणि स्वतः नितीन दादांना देखील उत्कंठ आहे की ओपनिंग साठी कोण येणार, ओपनिंग साठी कोण येणार. कारण मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिलेला तुषार चेंडू करणार का पशार हीच अपेक्षा आहे तुषार कडून देखील. पण पाहूयात कोण मैदानामध्ये येईल. तत्पूर्वी आपण जाऊयात स्क्रीनच्या दिशेने. कॅमेरामॅन तुम्हाला विनंती आहे की आपण प्रेक्षक मायबाप आपण स्क्रीनवरती दाखवायचे आहेत. संपूर्ण आपण प्रेक्षक मायबाप पाहतोय आपल्या स्क्रीनवरती, मुख्य स्क्रीनवरती. आता बरोबर रात्रीचे 1:26 झाली आहेत आणि हे क्रीडा नगरीला शोभा कोणी वाढवली असेल तर या प्रेक्षक मायबाप राजानं शोभा वाढवली. खरं तर तुम्ही आहात म्हणून मैदानामध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळं बळ मिळतं. हे बळ दिलंय आपल्याला सर्व या प्रेक्षकांनी बळ दिलंय. सर्व प्रेक्षकांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. संपूर्ण आपण क्रीडांगणावरती प्रेक्षक मायबाप राजा स्क्रीनवरती आपण पाहतोय हात वरती करताना. संपूर्ण प्रेक्षक मायबाप अगदी ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी 2 हात वरती करून स्क्रीनवरती
स्क्रीन ऑपरेटर आमचे व्यस्त आहेत. या सर्व घडामोडी सर्व हालचाली प्रेक्षकांच्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या स्क्रीनवरती अगदी लहान लहान छोटे कंपनी देखील आहेत. आज त्यांची झोप उडाली. आज सर्व आमच्या प्रेक्षकांची झोप उडाली आणि झोप उडवली आहे माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांनी. ही दमदार स्पर्धा पुरस्कृत केली काय आणि गावामध्ये एकीचं वातावरण निर्माण झालं काय आणि आमचे प्रेक्षक मायबाप राजा. आपण हे सर्व चित्र आपण स्क्रीनवरती पाहतोय जे रोडवरती बसलेले आहेत. सर्व आपण प्रेक्षक स्क्रीनवरती पाहतोय. पुन्हा आपण जाऊयात अगदी गाडीवरती बसून, कोण हाताची घडी घालून, कोण स्टँड वरती बसून, हाय करताना बाय करताना सर्व आपण स्क्रीनवरती पाहतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. उमेश बापू आणि सुनील बाहेगडे मैदानामध्ये उतरले. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. सुनील दादा आपल्याला वेळ खूप कमी आहे. विनोद भिलारे गोलंदाजी मार्कवरती आहे तयार. 41 धावांचा पाठलाग. मॅच लावते सुरुवात. आजच्या दिवसातील शेवटची इनिंग. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅकफुटवरती जाऊन जागा बनवून रूम बनवून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बापू यांचा खेळण्याचा प्रयत्न. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि बापू यांच्यासाठी जी गोलंदाजी करायची आहे त्यासाठी महेश काळे यांना कव्हरला ठेवले. चेंडू हवेत. घूम के झूम के इसको लगा दिया तो मैच जिंगालाला षटकार. घरी जाण्याचे त्यासाठी स्पीडअप होणं गरजेचं आहे. षटकार आलाय. बॅकवर्डवरती जाऊन महेश काळे व्यस्त. चेंडू पाठवलाय. दिशा दिलीये. मनगटांचा योग्य वापर करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. महेश काळे आत्ताच कॉल देत होते बापूंना सांगा ऑफसाईडला मारा. चेंडू मारला होता ऑफसाईडला आणि महेश काळे यांना या चेंडूने खूप पळवले, खूप थकवले. त्याला लक्ष द्या. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करत आहेत. पुन्हा महेश काळे यांना डीप पॉइंटला ठेवले. आमूलाग्र बदल क्षेत्ररक्षणामध्ये. चेंडू हवेत. पायात टाकला. खोदून काढला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेरचा धावा षटकार. बापूंचा फुलातून शॉट आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. सुंदर फटकेबाजी बापू यांची होते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल भन्नाट वेगानं सुसाट भुंगाट आणि झिंगाट येतोय. डॉट बॉल. सुंदर बॉल. निर्धाव चेंडू येतोय. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत. 25 चेंडू मध्ये 25 ची गरज आहे. दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूची सांगता होती निर्धाव. 24 चेंडू राहिलेत. 24 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या आहेत. एकूण 25 धावा. 24 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावपलकावरती एकूण धावा आहेत 16 धावा. 16 धावा धावपलकावरती. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी स्पोर्ट या संघाकडून गोलंदाज होतोय तयार. अतुल गोलंदाजी मार्कवरती. सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिलाच बॉल अतुलचा. दिशा दिली चेंडूला. फक्त वायगड्याने आपलं काम केलंय. बापू फॉर्म मध्ये आहेत. एक सिंगल घेतले आणि स्ट्रायकिंग एंड वरती बापूंना आणून उभं केले.
जर आपला साथीदार दमदार बॅटिंग करतोय तर आपण फक्त काय करायचं असतं तर एक सिंगल घ्यायची असते आणि इन्फॉर्म बॅटरला आपण स्ट्रायकिंग एंड वरती आणायचं असतं. हे कॅल्क्युलेशन क्रिकेटची, ही क्रिकेटची सूत्र तुमच्या डोक्यामध्ये सातत्यानं चालणं गरजेचं असते. यासाठी अनुभव असावा लागतो. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लोवर बॉल, अगदी लेग ब्रेक चा वापर होतोय गोलंदाज अतुल यांच्या माध्यमातून. 23 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 22 चेंडू आणि 24 ची गरज. 17 धावा धावपलकावरती आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि इथे अतुल कडून चेंडू निसटलाय, हातामध्ये होता पण इथे थोडस जजमेंट फसलं. अशा खूप घडामोडी आता होताना आपल्याला पाहायला भेटतील, कारण शरीराचा खूप थकवा झालाय प्रत्येकाचा. आज सर्व खेळाडूंचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो कमिटीच्या माध्यमातून, कारण खेळाडूंनी दिलेली जी साथ आहे ना, त्यामुळे आजचा दिवस देखील आपण कव्हर केलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू उसळी घेतली आणि विनोद यांच्या जोडीत विसावला. चेंडूची सांगता होते निर्धाव. 18 धावा धावपलकावरती आहेत. एका षटकाखेरी धावपलकावरती धावा 16 होते. या षटकामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी अतुलची राहिली आहे. वीस चेंडू 23 ची गरज आहे. चेंडू खोदून काढलेला चेंडू डीप मध्ये आहे. खेळाडू एक सिंगल. दुसरीसाठी धाव कोणतीही केलेली नाहीये, अगदी शांत आहेत. बापूंना देखील संधी भेटली. एक कॅच सुटलाय बापूंचा. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 चेंडू राहिलेत आणि 19 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. स्लोवर बॉल आणि डिफेन्स करण्याचा प्रयत्न बापू यांचा. चेंडूची सांगता होते निर्धाव. 2 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 19 धावा आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. सनी स्पोर्ट मालदन या संघाच्या विरोधात 50+ वॉरियर्स या संघाला 22 धावांची गरज आहे. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू आणि 22 ची गरज आहे. 18 चेंडू 22 ची गरज. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती तयार सनी स्पोर्ट या संघाकडून. 18 चेंडू 22 धावा. अंतिम क्षणामध्ये मॅच येऊन पोहोचले. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु नवनाथच्या या षटकामध्ये जर नवनाथ कडून प्रभावी गोलंदाजी राहिली तर मात्र चित्र बदलू शकेल, कारण विकेट थोडीशी स्लो झाली आहे. धावा होत नाहीयेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. एक सिंगल येते. दुसरीसाठी धाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मात्र एका सिंगल वरती संतुष्टी मानत आहेत. सतरा बॉल 21 ची गरज. खरं तर नितीन दादा तुमचं खास करून आभार. मॅच खेळून लगेच तुम्ही स्कोरिंग साठी आला. पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये तुम्ही. दमचाक झालीये तुमची सुद्धा आज खूप. 17 चेंडू 21 ची गरज. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू रोखला इनफिल्डच्या आतमध्ये, तर निरंजन यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. धाव फलकावरती या एका धावेच्या मदतीने आहेत एकूण 21 धावा. 16 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 16 चेंडू 20 ची गरज. समीकरण आणि बॉल आणि धावा याच्यातील मधील अंतर जास्त नाहीये. इथे मात्र चेंडू पाठवला हवेत. सरळ स्क्वेअर लेगला खेळलेला होता बॉल, परंतु चेंडून रिव्हर्स घेर टाकलाय. अगदी शॉर्ट पाहत होते, फटका पाहत होते, पण इथे 2 धावांनी संतुष्टी मानावी लागेल. चेंडूच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. चेंडू लगेच पुन्हा मागे आला, बांधावरती आदळला. हे ग्रामीण क्रिकेट आहे. अशा बऱ्याचशा हालचाली, बऱ्याचशा घडामोडी आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहायला भेटत असतात. 15 चेंडू आणि 18 ची गरज आहे. 15 बॉल 18 धावांची गरज. नवनाथ साबळे तयार.
पाय पकडलेत नवनाथ, त्यांनी पाय पकडलेत, एकच सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. बापू आणि त्यांचे साथीदार अगदी शांत आहेत. भाईगडे तर अगदी शांत आहेत. सुनीलजी भाईगडे. 14 चेंडू आणि 17ची गरज. नवनाथनं चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, फक्त 5 धावा खर्च केलेत 4 चेंडू मध्ये. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. इथे मात्र उडवलाय, भिडवलाय सीमारेषेच्या पलीकडे 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 षटकार. आपण स्क्रीनवरती पाहतोय अफलातून स्ट्रोक बापू यांचा. पुन्हा एकदा स्क्रीनवरती काय फटका खेळलाय. अगदी तारे दाखवलेत. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत. हे मालदन प्रीमियर लीग आहे. कोस्ता बॉल अलॉंग द ग्राउंड डीप मध्ये आहे खेळाडू, पण दोघांच्या मध्ये थोडीशी गडबड. एका सिंगल बरोबर धावपलकावरती एकूण धावा 31 धावा. 12 चेंडू आणि 10ची गरज आहे जिंकण्यासाठी. थँक्यू जयेश सर. जयेश सरांना आपण कसं असावं तर जयेश सरांच्या सारखं असावं. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. त्याला जास्त वेळ खर्च करू नका. 12 चेंडू राहिले तर 10ची गरज आहे. प्रशांत माने गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. उद्याची मॅच 2:30 वाजता चालू होईल. चेंडू हवेत. सुंदर फटका बापूंचा. चार धावांची गरज आहे फक्त जिंकण्यासाठी. 50+ वॉरियर्सला चेंडू हवेत आणि तेजस कडून चेंडू निसटला आणि सीमारेषेला भेटला, चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने चौकार पण भेटला, विजय पण भेटला 50+ वॉरियर्स.